श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर आता नवरात्रीला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। तर गेल्या आठवड्यापासून माझे व्हिडिओज आहेत तर ते रेग्युलर येत नाहीयेत। अगदी हार्डली मी 2-2, 3-3 असे जे व्हिडिओ आहेत तर ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। तर कारण ही असंच आहे, कारण की बरेच जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांना माहितीच असेल की मी जॉब करते, मी वर्किंग आहे आणि मी माझा जॉब सांभाळून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते आणि मी वर्क फ्रॉम होम करते, घरातनच मी माझा जॉब करते। पण सध्या माझ्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंट होती आणि त्यासाठी मला ऑफिसला जाणं गरजेचं होतं, त्यामुळे मी आठवडाभर ऑफिसला गेले होते मागचा आणि त्यामुळेच मला तुमच्यासोबत रेग्युलरली व्हिडिओ शेअर करण्यासाठी वेळ मिळाला नाही। आणि शनिवार रविवारी असं झालं की सॅटर्डे संडे मला वीकेंड असतो आणि त्या दिवशी मग माझी नवरात्रीची साफसफाई बाकी होती तर ती करण्यात माझा पूर्ण दिवस गेला। आणि काल रविवार होता, नवरात्रीचा पहिला दिवस होता, तर माझ्या घरामध्ये सुद्धा मी घट बसवत असते आणि त्यांची पूजा करत असते 9 दिवस। त्याचबरोबर नवरात्रीचा माझा 9 दिवस उपवास असतो। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या सर्व मागच्या आठवडाभरामध्ये चालू होत्या आणि त्यामुळेच रेग्युलरली व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करू शकले नाही। आता तुम्हाला सर्वांना कारण हे कळलंच असेल। आता मी घरनच करणार आहे, म्हणजे माझं जे जॉब आहे तर तो मी घरनच करणार आहे इथून पुढे। पण कधी कधी माझी ऑफिसची रिक्वायरमेंट असते आणि त्यामुळे मला ऑफिसला पण कधी कधी जावं लागतं अधूनमधून, तर हे आता तुम्हाला कळलेलं आहे। तर चला, आता उद्या आहे नवरात्रीतला मोठा मंगळवार। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो। तर उद्या मंगळवार हा माता दुर्गाला आणि हनुमानांना समर्पित असतो। नवरात्रीमध्ये हा मंगळवार अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण मंगळवारच्या दिवशी आपण देवीची पूजा करत असतो। तसेच मंगळवार हा नवरात्रीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळेच या मंगळवाराला एक विशेष महत्त्व दिलं जातं। आणि या नवरात्रीच्या मंगळवाराच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय सुद्धा करायचे असतात आणि त्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मीची कायम कृपा राहील। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असलेल्या अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग तुमचे मोकळे होतील आणि पुढील 7 पिढ्या तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्यामुळेच व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्याला फळ प्राप्त होत नाही, म्हणजे आपल्या कामाला योग्य तो मोबदला भेटत नाही। त्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती होत नाही, म्हणजेच आपल्याकडे पैसा येत नाही। तर हे जे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। आपण कष्ट केले, आपल्याकडे पैसा आला तरी सुद्धा तो आपल्याला पुरत नाही, म्हणजे आपल्या हातामध्ये लक्ष्मी असते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असते। त्यामुळेच आपल्या हातातनं पैसा जो आहे तर तो बाहेर पडत असतो किंवा खर्च होत असतो आणि त्यामुळेच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। अन्नपूर्णा ही लोकप्रिय देवता आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी ही असतेच आणि अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचं रूप आहे आणि तिच्या स्वरूपात आपण देवीची पूजा करत असतो। तर या अन्नपूर्णा देवीचा आपण काही विशेष उपाय आणि किंवा आपण सेवा ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आपण दररोज करत नाही, पण काही अशा विशिष्ट ज्या काही तिथी असतात तर त्या दिवशी अन्नपूर्णा देवीची सेवा जर आपण केली तर त्याचा पूर्णपणे आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं। तर आता नवरात्रीमध्ये हा मंगळवार आलेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे। सर्व महिलांनी हा उपाय आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी करायचा आहे। अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे। ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी असते तर त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही पडत नाही आणि म्हणूनच आपण हिंदू धर्मामध्ये मुलीचं जेव्हा लग्न झालं की तेव्हा आपण त्या लग्नामध्ये आपल्या मुलीला सोबत अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती हे 2 देव आपण देत असतो। तर मुलगी ही दुसऱ्याच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी जात असते आणि ज्या घरामध्ये ती लक्ष्मी बनून जात असते तर त्या घरामध्ये धनधान्य याची कधीही कमतरता पडू नये यासाठी अन्नपूर्णा देवी ही दिली जाते। इतकं महत्त्व या अन्नपूर्णा देवीला आहे। तर पहा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे। आता हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे। तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे करायची आहे। आंघोळ झाल्यानंतर तुमची नेहमीची जी पूजा असते तर ती सुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे। नेहमीची पूजा म्हणजे आपल्याला फक्त देवाला
धूप अगरबत्ती लावायचा आहे, हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा जो गंध आपण देवांना लावत असतो तर तो आपल्याला देवी देवतांना लावून घ्यायचा आहे। आता पूजा ही आपण नवरात्रामध्ये करत नसतो, 9 दिवस आपल्या देवांचा उपवास असतो। 9 दिवस आपण देवांना पानावरती बसवलेलं असतं, घटावरती बसवलेलं असतं आणि त्यामुळे आपण या 9 दिवसांमध्ये देवांना आंघोळ घालत नाही। आंघोळ वगैरे आपल्याला या दिवसांमध्ये घालायची नसते। अन्नपूर्णा देवीला सुद्धा आपल्याला अभिषेक वगैरे काही करायचा नाहीये, तर फक्त आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला मी सांगते या 9 दिवसांमध्ये तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे आणि एक अतिशय महत्त्वाची सेवा सुद्धा तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे। तर या तुम्ही 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीची सेवा ही नक्की आवर्जून करा। अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे। दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तर त्याचे 14 पाठ करण्याला अतिशय महत्त्व आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही संकल्पयुक्त हे पाठ नक्की करा आणि जर समजा तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला जर जमणार नसेल इतका वेळ देणं, कारण दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तर तो एक पाठ पूर्ण करण्यासाठी आपल्याला साधारण 2 तास लागतात। जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मग सिद्धिका कुंज स्तोत्रम जे आहे तर त्याचं सुद्धा तुम्ही नक्की पठण करू शकता। याचं पठण केल्यामुळे सुद्धा तुम्हाला तेवढेच पुण्यफळ हे प्राप्त होईल। तर अशी ही एक अतिशय महत्त्वाची सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेची या 9 दिवसांमध्ये नक्की आवर्जून करा। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, उद्या अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर तिला तुम्हाला अभिषेक वगैरे काही घालायचं नाही आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला हलवायची देखील नाहीये, कारण नवरात्रीमध्ये आपण देवी देवतांना हलवत नसतो जागेवरून। त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे तर त्या ठिकाणीच तुम्हाला कुंकू जे आहे तर ते अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे। आता हे जे कुंकुमार्चन आहे तर ते तुम्ही श्री सुक्तम म्हणत सुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही ओम श्री अन्नपूर्णा देवेन महा असं सुद्धा म्हणत कुंकुमार्चन केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन हे देवीला अर्पण करायचं आहे उद्याच्या दिवशी। आणि आपल्याला हे जे कुंकू आहे तर ते काढून घ्यायचं नाहीये। ज्या दिवशी तुम्ही नवरात्रीची पूजा आपण ज्यावेळेला काढत असतो तर त्या दिवशी आपल्याला म्हणजे आपले देव जेव्हा उठत असतात तर त्या दिवशी तुम्हाला हे कुंकू काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही अन्नपूर्णा देवीला कुंकुमार्चन करायचं आहे। आणि ज्या दिवशी आपण देवांना उठवत असतो म्हणजे नवमीच्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करत असतो तर त्यावेळेला हे जे कुंकू आहे अन्नपूर्णा देवीचं तर ते कुंकू आपल्याला बाजूला काढून एका वेगळ्या डब्यामध्ये ठेवायचं आहे। आणि हे जे कुंकू आहे तर ते तुम्ही स्वतः लावलं तरीही चालेल किंवा तुमच्या देवघरामध्ये ज्या कोणी इतर देवींचा तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या देवींना सुद्धा तुम्ही हे कुंकू लावू शकता। तर हे जे कुंकू आहे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल, त्याचबरोबर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल किंवा तुमच्याकडे रुक्मिणीची मूर्ती असेल तर तुम्ही या देवींना सुद्धा हे कुंकू लावलं तरीही चालेल। त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला महत्त्वाच्या कामांना जात असता तर तेव्हा सुद्धा तुम्ही तुमच्या कपाळाला हे कुंकू लावून नक्कीच आवर्जून बाहेर पडा, त्यामुळे सुद्धा तुमच्या कामांमध्ये जे काही अडथळे आहेत तर ते संपूर्णपणे दूर होतील। त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे, कारण उद्या मंगळवार आहे। नवरात्रीचे 9 रंग जे असतात तर त्यामध्ये 9 रंगांपैकी मंगळवारी लाल रंग आहे आणि लाल रंग हा माता लक्ष्मीला, माता दुर्गाला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच आपण या लाल रंगाचे जेवढे पण आपल्या घरामध्ये उपाय करत असतो तर त्याचा 100% आपल्याला फळ हे मिळत असतं। म्हणूनच हा उपाय प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर हा एक उपाय आवर्जून करा। अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे, तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता आणि हा एक उपाय तुमच्या आयुष्याचं सोनं नक्कीच करून जाईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।